सर्व लय ऊन झालं. आयला सकाळी ना गोळ्या औषध घ्यायचं ध्यान नाही राहिलं. नुसते चक्कर येऊ राहिले. कट. हा बापरे. ए सुनबाई पाणी आण गे. आय आय आय. बाबू हे घ्या. सुनबाई मी काय मला गोळ्या आण ना. काय गोळ्या हा सकाळी काय झालं गोळ्या घ्यायचं राहिलं. हा आणते थांबा. हा लय हात पाय दुखू राहिले. हाय देवा. ए सुनबाई आण ना. हे घ्या. त्याच्याकडेच राहिलं त्या काय मावले गोळ्या. हा तुम्ही सकाळी खाल्लं नाही किचन मध्ये ठेवून गेलते तुम्ही. हा काय हा बरं मी काय होतं हम्म. तर झेंडूबाम आण बरं. हे हात पाहिले चाव राहिले तर ते लावून घेतो मी. अहो मामा झेंडूबाम ना संपलाय आता. संपला हा तिकडे ते महाग आधी होतं पाय रात्री तिकडं टूप पाहिजे तेवढं टूप आण. काय आता ते शोधत बसू का हो मामा मी. अगं तिला गादी पडेल पाय मावल्या. अहो मी काय त्याच काम करू का तुम्हाला कळत कसं नाहीये. काय 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 म्हणजे काय म्हणजे तुला टूप आणायला सांगितली. अहो एकदा तुम्ही काम नाही सांगू शकत का मला. 4 वेळा मला इकडे ये जा करायला लावले. आले पाणी आण, आले गोळ्या, आले हे आण, आले ते आण. तेच करत बसू का मी इथं. माझा सुनबाई तू का आलाय घरात सांग बरं. नाही मी काय कशाला कामवाली बाई आहे ना तुमच्या घरची. इथं फक्त काम करायला आली आणि तुमचं सगळं हेच करायला आली नाही का काम मी. मग तुला काय आता घरात किती 2 का 3 माणसं तो नवरा तू आणि मी तिघायचं करायचं तुला लय अवघड आहे का. मग मी काय नोकरानी आहे का. मला काय तुम्ही पगार देता का. म्हणजे? हा? मला जेवढं होतं तेवढं मी करतेच ना. अगं पण तू महापौराची बायको आहे. बायको आहे मी नोकरानी नाही तुमच्या पोराची. समजलं ना. ते तर अवघड झालं भाऊ याचं. हा ना तुमच्या हात नाहीत तुम्हाला. चालू नाही शकत एवढं म्हातारे झालेत का. हा म्हणजे मी स्वतः घ्यायचं का आता. मग काय बिघडते का तुमचं म्हणजे स्वतः? महापौराला बायको करून उपयोग काय मावाला. अरे हा? देवा, म्हणजे बायको फक्त ह्यासाठीच असते का तुमचे काम करायला. तिला स्वतःच काहीच नसतं का. हा काय बोल राहिले सोनबाई. तुला गोळ्या औषध आणायचं सांगितलं आणि ते झेंडूबाम आणायचं सांगितलं. एवढी बोलत होती तडा तू. ओ जास्त बोलायचं नाही समजलं ना. आता ना माझ्या डोक्याचं सगळं वर चाललंय. आधीच सांगते तुम्हाला तुमचे काम तुम्ही करायचे. मी इथं तुमची नोकरी नाही जी मला तुम्ही तुमचे काम सांगताल. हा ना हा बर. तो नवरा कुठे गेलाय. का त्यांच्यापाशी काय अडलंय तुमचं. आता त्यांना पण काम लावायचे काय. बरोबर आहे. काय बरोबर आहे. म्हणजे पोराचं लग्न करून मला पस्ताव झाला आता. नाही ना मग हा. तसंच ठेवायचं होतं ना अख्ख्या गावात सांड्या फिरायला हाय का नाही. तसंच ठेवायला लागत होता. हा स्वतः तसेच आणि त्यांना तसेच ठेवा अजून. त्या म्हटलं चांगली सोनबाई आपल्या पूर्वाने भेटली सगळं करेल आपली सेवा गाडची. हा. काय पोर तर अहो, आताच लागले त्याचं आपल्याला. बाकी राहिले तुमचे हातपाय दाबायचे. आता तेवढंच बाकी. ते पण थोड्या दिवसांनी मला सांगतात दाब म्हणून बाई येऊ माझी हाय का नाही. बर हा त्या पोरालाच फोन करतो ना. हा करा मी काय तुमच्या पोराला घाबरत नाही. समजलं ना. हॅलो हा कुठे आहे रे. काय करायचं तुम्हाला. घरी ये बरं लवकर. नाही काम आहे मला. अरे घरी ये. काय तिला भेट ना काय. तुझी बायको इतकी बोलू राहिली मला. हा मीच सांगितलं तिला. काय बोलायला. हा तुझ्या उद्या तू तर बस हाता घालू काढ. आता मी ठेवायला फोन. यायचा नालायक धरू. घरी ये लवकर. हा आलो थांबा नाही तर पाय खाली तुडेल तुला. हा आलो बघू. हा लवकर ये. हा अजून ते लहान लेकरूच राहिलंय नाही का तुम्ही त्याच्या पायाखाली तुडवायला त्याला हाय का नाही. बाप मुलगा आहे मी काही करीन. हा माझा हा. मुलगा आहे. माझा पण नवरा आहे तो. समजला ना. नाही तर काय? डोक्यावर घेऊन रीड. हा मग हा. तुम्हाला काय करायचंय. मी काय पण करण तुम्ही मला काय सांगता बरं. काय झालं अरे भाऊ. युवराला काय झालं. कोणला. 2 टाइम खायला भेटताय ना. अरे खायचा बारू दे. काय कमी पडलं. बाई तब्येत बिघडली मला सकाळी गोळ्या घ्यायची द्यायला राहिलं. ओ गोळ्या तुमच्या सांगितल्या. बापाला खरंच सांगते मी समजून ठेवा आता बरं का. माझ्या नसतं गोळ्या डोकं सांगितल्या चाललंय. आणायला. गोळ्या दिल्या तिला म्हटलं बाय हात पाहिले चावत आहे झेंडूबाम आण म्हटलं. ती बरं झेंडूबाम संपले म्हटलं बाय रूम मध्ये टूप आहे म्हटलं. अहो तुमचं काय राहिलं आता या जगात काम. कशाला लावता झेंडूबाम. म्हणजे तुमचं मसनात गावऱ्या गेल्या ना. हा का आता राहिलं काय. तो काय म्हणते मरून जायचं का लगेच. आता मला काय म्हणायचं थोडे दिवस राहिले काय ना ते डॉक्टर लोकांची घरं भरायची. हा नाही बरोबर मग घरात आज खरं कॉपरेट होते मला. मला वाटतं एक काम करा. तुम्हाला इथं आहे ना जमत नसेल ना त्या गोठ्यात राहता का. हा का हा? एवढी अवस्था बेकार झाली बाबा. अरे, डोकं खाता राव तुम्ही उगाच काहीतरी आपलं. बर हा लोक बाकीचे पोरं बघा माझे मित्र आई बापाला घराच्या बाहेर काढले तुम्हाला समोर तो ते उपकार माना. ओ हा. मला तुम्ही सांगा
तुम्ही इथं नोकरानी बनवून आणले का तुमचे हे करायला? नोकरांनी नाही, तू राणी राणी. हा हा जर तुमच्या बापाला समजा जसे केस पिकले तशी बुद्धी कमी होत चालली हा ना. अगं होत असतं म्हातारपणात बुद्धी हा. चळत असती. म्हातारा नाही मी, म्हातारा नाही वय नाही लागली, ना, जवानच आहे, 18 म्हातारा नाही वर्षाचं वय वय. अजून भात नाही टाकली. हा. असं का? जिरवी तुमची जिरवी हात घालून काढ. हिरवी. एवढीच ताकद आहे ना? नाला करू बरोबर बायकोच्या का हाताखाला काढीचा ताकद आहे म्हणताना चला कुस्ती खेळू आपण. बर अरे अरे बापाचं कुलची खेळत असं कोणी म्हणाल का? तुम्ही पहिलवानासारखं असं दंड थोपटायला लागली. हा रे? मग? आहे ना बाबा ताकद आहे ना अजून. हा. मग एवढीच ताकद आहे तर मग उठायचं ना. पाय नाही का पाय मोडलेत का तुमचे? नाही बाई पाय क्लिअर आहे सगळं क्लिअर आहे. हाय ना क्लिअर. मग चालायचं आणि घ्यायचं सगळं जाऊन आतमध्ये. मला नाही इथं हुकुमशाही सोडायची. पण असं म्हणू नका का म्हातारा दिसतोय म्हातारा दिसतोय कॅस नाही नाही बाबा म्हातारे नाही तो. अगं. माझं चुकलं. तुम्ही जवान आहेत 18 वर्षाचे. हा कॉलेजला येते. हा. बरं का आम्ही झालोय म्हातारे. बरं का सोनबाई मा डोक्याचे केस नको जाऊ डवळे झाले म्हणून. हो हे बघा हा डोक्याला नका लावू. आम्हाला काम धंदे तुम्हाला काही काम नाही. हा ना? सारखी भनभन ना करीत जाऊ. आणि तू आज समजू नको आणि तुला आज मी सुद्धा सासू आणू शकतो. अगं, 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 बाई 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 बाई. अहो हा, हसनात सासू. गावऱ्या गेल्या हा. तुमच्या. तुला आई आणतो ना आई. अहो ती कांद्याची गुणी ती आज उचलून आणा बरं. हा ना? नाही तर काय? सासू बरं. आणायला चालली. आणा ना. समजेल तुम्हाला. काय समजेल? अहो इथं तरुण असे पडलेत आणि ह्या म्हाताऱ्याला भेटायला लागली बाई. हा. हा ना? म्हातारा नाही मी हा. तुला मी तेच सांगितलं सोनबाई जरा हा. व्यवस्थित राहा. तुम्ही घराच्या बाहेर नका आणू रे पण. म्हातारं नाही तिने ना कलर मारलाय. पांढरा कलर मारलाय डोक्याला. लोक पांढरे केस काळे करते ती काळे पांढरे केली है ना? हा. कलर मारला. याला कळालं. हा, आणा, काय colour? सासू आणा सगळे आणा. हाय का नाही? द्यायला बसले तुमच्यासाठी सगळे रिकामेच बसलेत नाही का इथं? बरं तुम्हाला इकडे राहायचंय का जायचंय बाहेर कोणा- घराच्या? कोणाला? शिस्तीत सांगतो तुम्हाला आता. तुम्ही बाहेर निघा. शिस्तीत निघा मा ओ घरात. मामा. घर मा बापाचं आहे. तुमच्या हा तो बापाचं नाही. तू मा बाप नाही का? कोण? तू? मी बाप आहे पण मा बापाचं घर आहे. मग माय बापच आहे. कोणाचं आहे? मग म्हणून माझं बाप जे होतंय ना हा. तोपर्यंत तवाला वारा नाही. नाही मग मेल्यावर बघू. हा. ओ मला माझ्या घरच्यांनी ना हे घरबीर हा. बघून दिलंय समजलं ना? जास्त बोलू नका. निघायचं ना तर तुम्ही इथून निघायचं. मला काढायचं नाही. हे बाय तुम्हाला एक करून दाखविल आताच. आज मला काय करायचं तिकडे बरं. करा. सासू आणत ना आणा. बरं, आण. सासू आणा, जा. मला हकलाय निघाले आणि तुम्हाला सांगते त्यांना जर घरात घेतलं तर माझ्यासारखी वाईट नाही. मी डायरेक्ट निघून जाईन इथून. अगं हे बघ आपलं गावात नाव आहे. घराच्या बाहेर काढून जमणार नाहीये. कळलं का? माझ्या नावावर अजून प्रॉपर्टी नाहीये. कळलं? त्यासाठीच मी हे करते सगळं अगं, सण. त्या म्हातारीचे दिवस किती राहिले. थोडे दिवस सहन करायचं. ऐकलं नाही का तुमच्या बापाचं? अजून 18 वर्षाचा मुलगाच आहे तो. कधी मारणार आहे काय माहिती. का तू नको टेन्शन घेतो. चल जेवण करू. हा सगळं जेवणच करते मी. अगं आपण काय बाहेर जाऊ का आपण जेवायला? चल बाई लावलं कुलूप. तिकडं कुठं चालला? इकडं चाल येड्या बोकाच्या. मळ्यात जायचंय चाल. हा मळा तिकडं नाही इकडे इकडं. अरे इकडं बाई हे झालं तवाच मोरीत दडापला असतं तर बरं झालं असतं. बाई काय हो कुठे मळ्यात चालले हो? काय जरा ते भुईमुंग उपटायचं काम चालू आहे तिकडं चालले. हा काय बाय काय करू ग याला मी. हे झालं तेव्हा चांगले चांगले जाते. हे जगलंच का बरं काय माहिती. अरे गप दिवसेंदिवस येड्यात काढी राहिला आहे ना. लई टेन्शन बरं, आहे काय सांगू तुम्हाला. येडच बरं मी काय आणतो. हं. बरं आपला शब्द काय जाईल पाहिला. हा जाय होईल आता आपला शब्द बरं, पण तुम्ही काय त्याच्यावर परत आलेच नाही. नाही नाही आलोय आता विचार करून चालू आहे. हं. बरं आता आपल्याला आहे ना नाही लग्न करून जायचंय. करायचं का लग्न? हा, नाही. अरे तो का आला बाई मला लई टेन्शन येतं ग याच. चांगल्या चांगल्या गाणी याला जाते येड्याच्या इस्पितळात नेऊन घालला काल तुला बोकेंदळा का आला कोण- मोकळे झाली असती. अहो मोकळं व्हायचं जाऊ द्या मोर द्या का आला एक जण यायचं आणि एक जण जायचं याच्या करता त्याच्यापेक्षा ते बरं आहे त्याच्यामुळे बरं आहे बाई म्हणजे घरी. कोण यायचं मग काय भरोसा आहे बाई आपण एकटी दुकटी बाई. याच्यामुळे बेचा कोणी यायला. मग ते येडं घरात असलं म्हणजे परवडत. हा का? तुमच्या सारखे बसले तर पार ए! रुंगनटी कोणतं पार मुंग्या काय गड्या गेला आल्या? हेटो बरं बरं काय मग तुमचं बरं. काय म्हणणं आलं मला सांगा. तुला एक सांग का गजरे हं, आता परत आपलं तर होतच पण तुला शब्द देतो. हं, आणि माझ्या घरात आहे ना कटकटले झाले आता. हं. माहीत सून मला काही बरं पाहते नाही. बरं हा तर मग माझ्या विचार त्याला मी सांगून दिलंय हा तुम्हाला करूनच जा की तो. हा तर मग आता आपण दोघं लग्न करूनच जाऊ. हा मग त्यांची जिरू आपण आता. हा करायचं का मग? मग करायचं डायरेक्ट. जाऊ दे मरू दे.
चालेल बाई मा काय म्हणणं म्हणजे नाही. पोराचं काय करायचं पोर सांभाळावा लागेल काय? बाई मा पहिला शब्द तो गजरे. स्वतः आता तोची म्हणजे पोर टाकणार नाही बाई कुठं यायला ते आता म्हणते इस्पितळात घालन इकडं घालन तिकडं त्याला मी घालन आपण सोडून येऊन वाटलं नाही नाही मी नाही येणार अरे हा बोकेंद्र कुठे किती मागे नाही बाई असं थोडी त्याला आदुळीचं लागत असेल खायला ते आदुलीचं लागू नाही तर 2 पायल्याचं लागू 2 पहिले लागतात 2 पहिले. तेव्हा. 2 पायल्या लागू नाही तर आदुलीचं लागू मला काय आता- हागायला कुठे जाते कुठं जातं म्हणजे तसं वाट्यावर याच्यावर घरात नाही नाही नाही, ना? त्याला बाथरूम कळत आहे कळत आहे ना हा. हा, नाही तर मग खायचं चिडत हागायचं नाही, परत नाही. माहिती सोन बोल पाहिजे ना तुला कशी पण मी मापोराला नाही सोडणार तुम्हाला कसं वाटतं तुमचे सुनमूल सोडायचे नाही तुमचे ऊस काटून द्या मी तुमच्या इडे येते मग माय उचकायलाच मी तयारीत होतो पण तेच माहिती तुम्ही जा तिकडं असं तसं हम्म. म्हणून म्हटलं चला आता परत जाऊ नाही बाई डायरेक्ट नाही. लग्न करून जाऊ चल हा लग्न बरं चल कर. सांभाळी जाऊ चल हं? सांभाळी तो हा, पोर. मग ए, असं आहे हा, चल ओ मामा 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 नाही पप्पा पप्पा आहे? हं, पप्पा पप्पा मला चॉकलेट द्या चॉकलेट द्या चॉकलेट द्या चॉकलेट. गजरे हं. अगे नेमकं कोणाचं आहे कोणाचं म्हणजे काय हं? मागा काय 17 लोक येत्या काय रेशन दुकान आहे काय मावाल अरे थोडीशी लाज जरी जाय म्हणजे अरे या असं बियाणं काढून ठेवलं बाबरा पटत असलं तर हा. पा नाही तर जमत नसेल तर नाही म्हणून सांगा काय मी तुमच्यावर दादावले नाही हा ना हा हे काय असं आपल्या पोराला बोलायचं नाही बाई काही पण हा घरी जाऊन माव ना कुदायचा तो का काय आता घरात कुणीच नाही माव कुदतो काय हे काय तुमचं दुलांगे भांडण बाई मला नाही पटणार चाल रे ए, अगं ऐक ना काय येडपाड कर येडे म्हणून म्हणतोय अगं मी येडं म्हणजे येड्याचं काय कुठं खरं राहतं त्याला काय काही? माणसं कळती नाही का काय हं? आता पप्पा आहे म्हणल्यावर कसं पप्पाच म्हणलं मामा नाही ना नाही पप्पा 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 म्हणशील का पप्पा पप्पा ना तेवढं कळत त्याला आईला बरंच आता पप्पाचं नाव लावायचं म्हटलं मग? अवघड आहे ना. फिरायला नेणार ना पप्पा कुठे फिरायला गपास तुला कुठे नाही फिरायला त्याच्यावर एवढा आवाज वाढवायची काही गरज नाही बाई म्हणजे हा आवाज नाही वाढवायचा त्याच्या सवय काल वाढवायचा म्हणजे आवाज? सारखं येड्यावर केस राहील मग त्याला काय म्हणायचं म्हणजे येडेवाणी करीत राहील म्हणजे काही दाब द्यायचा का काही असं मग मी त्याला काय म्हणलं मग मग बरं चल नको येडपण करू लावू त्याला जीव आपण हम्म. व्यवस्थित हं? चला बाई चल आणि ते ये बाय, घर सोडायचं नाही हं? आणि ते सुनबाईचं काय नाही रे ठासायची तू काय म्हणली तुला तर हा घाबरायचं नाही काही नाही हा आणि माय पोराचे हाड केले तर आपले इतकं वाईट नाही बाई तेच हा हा तो पोरायला उंडारला मावाला हा ना हा काय म्हण नाही त्याच तो मला कसे आणते पाहतो करू बर चाल तू एकदा मग त्याचा पान कशा जिरवीते मग मी? हं. चल बाई सगळी कामं झाली सकाळपासून काम करावं लागतंय तर आत्ता सगळं उरकलं जातं माझं लय वैताग आलं ह्या कामानेच त्यात हे डोक्याची भनभनच लय झाली माझ्या चल कोणी काय म्हणणार नाही ना मी आहे ना चल हा सोनबाई थाट करून आण सासूबाईला वावळायला काय करून आणू सासूबाई कोण सासूबाई थाट आण ना वावळायला ह्या कोण आहेत तुही सासू काला वाळायलाच पाहिजे चला हा आपण कवा काही नवीन नवीन पप्पा 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 हा. पप्पा हे कोण आहे मुलगा तुमचा धीरे धीरे तो वाला माझा हा चाल मधी चाल ओ एक मिनिट काय? घरात यायचं नाही म्हणजे घर बावाले घरात यायचं नाही इथंच थांबा ओ चला मधी चल चल माहित चल मध्ये यायचं नाही बाहेर म्हणजे? मध्ये नाही यायचं का बरं नाही यायचं इथं चल थांबायचं चल चल घर चल हा? तुमच्याकडे बघतेस ओय हे बघा काय आहे? काय झालं आणायला आई आणली तुला दादा 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 हो कोणी रे बोलतो की पोराव जाऊ नको त्या हे मागणार आहे का लोक यांना द्या काहीतरी थोडंफार कोणला जा गहू दे त्यांना अरे बाबा मागणारे नाहीयेत मग देणार आहे का काय अहो, देणार नाही मी काय बोलते ऐका पहिलं दादा 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 ही तुमची आई आणि ही तुमचा भाऊ म्हणजे आई मिळली अरे दुसरी अहो, केली तुमच्या दुसरी बापाने दुसरी करून आणली दुसरी केली हा म्हाताऱ्याला किती चळ आहे हा म्हातार पाण्यात हो तुम्हाला आम्ही मजेत म्हणलो होतो हम्म. घेऊन या म्हणून तुम्ही खरंच आणली काय मला घराच्या बाहेर काढायचं ना अहो तुम्हाला लाजबीज वाटते का ए नाही सोड सगळं? रेडी बॉल हो हा? तुला बोलायचं ना ती लाज बेस काढते काय घरात हा? घरात घरात लाज नाही वाटत तुला लाज नाही वाटत माझी लाज गाजरे वाटत. गाजरे दार गाईला कोण जाईल घराच्या बाहेर तुम्ही हा? जाताल माझं घर आहे का बरं माझं घर आहे तो नावावर येत माझ्या नवऱ्याचं नाव आहे काय नाव आहे त्याचं काय नावावर आहे माझ्या नावावर नाही तू त्याचं सांग. रेशन कार्डात तरी त्यानं नाव टाकेल हा ओ तुमचा संबंध नाही आमच्या मध्ये म्हणजे बोलायचा त्याची बायको मी बोलल हा. अहो, पण तुम्ही कशाला आणली आणणारच ना का बरं नाही आणणार काय गरज होती का तुम्हाला मावाली शेवा चालत नव्हती ना
हा? शेवाची गोळी मारा जशी तू आई मेली ना तसं तो बापाची सोय माक होती भाऊ. तू म्हणजे आणि तुमचं- आता डेअरिंगने घरी आणले म्हणजे म्हणजे तुमचं- तुमचे लपडे आहेत हा. हा अरे बापरे. कधी बसून तो आई वारल्यापासून नाही बरोबर जवान आहेत ना तुम्ही लपडे तर करतालच. मग हे तुमचे लपडे बाहेर ठेवा घराच्या घरात नका आणू जा. तिला कोण नाही ना कोण नाही ती मग मला डायरेक्ट मला तुझं लग्न करायचं आता. आता डायरेक्ट लिहून पुसून येईल. हा ओ, लिहून या नाही तर तिथं पुसून या रोडवर राहा माझ्या घरात राहायचं नाही. ना. हा केलं लग्न तर रोडवर तो राहायचं. मला राह वाटलं तर राह हा नाही तर तुम्ही कुठे राह. हा सगळं सोडूनच दिलंय आपण हाय का नाही. अहो पण पटत तुम्हाला ह्या वयात जेव्हा तुम्हाला पटत आहे का बाय काय तुम्ही जर बोलले नाही ते मला करायचं बाहेर काढलं तर हा शेवा केल्या व्यवस्थित वेळेवर सगळं दिलं असतं तर मी काय मग मारले ह्या बाईला आणलं ना मग ह्या बाईच्या घरी जाऊन राहा. हा तिच्या घरी कोण आणि आहे ह्यो कोणता बधीर पोरगा आणलाय. हा तिचा येडा पोर आहे. हा नाही येडं हे पोर कोण आहे. आहे? हे कोण आहे? ती वहिनी- वहिनी वहिनी ए बाबा मी ओ, ए मारू नका पोराला मारायचं हा? नाही. पोराला मारू नका. दादा बोट चोकी द्यायची नुसतं आल्यापासून जाऊ चोक दे हा नाकात घाल बोट ते तोंडात घाल नंतर अरे त्याला मारायचं रडत आहे. आणि मग त्याचं तसं तुला नाही गं. तुला नाही शांत कर का त्याला शांत कर. तुला नाही. बरोबर आहे, तुमच्यावानीच आणलंय पोरग तुम्ही येड. अहो शाने तरी लोक आणायचे वय घरात शाने तरी लोक आणायचे मग आता ज्याला आपल्या बाकीच्या पोटी म्हणजे मी येडी वाटले काय तुला? हा? तुम्ही मग या कुठल्या वयात मी कल्ली लग्न शाळेत? करून आले का बापा बरोबर म्हणजे मी येडी वाटले का तुला? म्हणूनच म्हणतोय तुम्ही ये- येड आहे. ये- ह्या लग्न ह्या वयात तुम्ही लग्न कसं काय म्हणजे केलं. तुमचं पोरग आहे काय कोणतं नाही माझं नाही ती मग? तिच्या नवऱ्याचं आहे. कधी नाही कधी मध्ये यायचं तो बाप बी हा असं. म्हणजे ते दोघांमध्ये झालं की ते मानावऱ्याचं नाव दिलं मी त्याला पण कधी मला नव्हतं वाटतं हे बाप. मा बाप हाफमॅड आणि तुमचा नवरा गेला ते तो हाफमॅड फुल मॅड आणि हा नाही, झाला नाही. फुल मॅड. हे दोघं हाफमॅड हे फुल मॅड फुल मॅड आहे ना पण मी फुल मॅड नाही बा. नाही ना आणि हाफ मॅड नाही. तुम्ही दिसला कोणत्या बरं मॅडच्या. एक काम करा केलं लग्न आता आपल्या रानातल्या घरात तिथं राहा कोण इथं लोक तुम्ही जा तुम्ही कोण? मी गावात राहणार आहे. आम्ही ओ, आमच्या लोक तोंडावर थुकतील येऊन समजलं तू का. चुकून घ्यायचं नसेल तर राहण्यात राहिला हा. नाही, पाहून आले घर पाहून आले मम्मी पण हे घर पाहूनच आलेली इथं. मग एक करा तुम्ही मागच्या रूम मध्ये राहा आम्ही पुढच्या रूम मध्ये राहतो. काय अरे यार एक मोठीच आहे मला असं जा म्हणतो तो हा परंतु तुम्ही तिकडे आमचं घर आमचं घर तर काल मग टाकू का आमचं घर काय आमचं घर आहे. तुला अक्कल आहे का खायची तरी आमचं घर कानाला वाला चालला बोलायला राहण्यात राहायचं राहणार. आम्ही नाही राहण्यात राहणार हे माझ्या हक्काचं घर आहे मी इथंच राहणार. तू माझ्या आई इथंच राह. बापाने मला घर मग बघूनच बघा तुला पाठवलंय. तुम्हाला एकत्र राहायचं असेल तर एकत्र राहा. ओ मामा मी सांगते मी एका मांडवात 4 लोकांमध्ये लग्न करून आलेली कुणाचा हात धरून पळून आलेली नाही मी इथं. आणि तेव्हा मग मला मी काय तुम्ही पळून म्हणता आले? राहणार मग मी काही का पळून आणली काय थांबा. मग पळूनच आणलेली तुम्ही तुम्ही. थांबा आता हा, मध्ये बोल बोलू बोल नका. बोल तुम्ही कोणत्या मांडवात लग्न केलं मला सांगा. कोणा? केलं तुम्ही. कोणा मी हा जशी तुझी सासू वारली का तसा हा माक राखुळी घालेली आज 15 वर्ष झाली. अहो लपड्यामध्ये आणि लग्नामध्ये जन्मासमानचा फरक आहे. आता नवरा आहे का अशी चड्डी घेऊन पळायचं चाकरी चाकरी खेळ काय बोलत ती लहानपणी पळत होतो मी. आता पळत मग तेव्हापासून तो ना बापाची सोय केली मी. बरं झालं मी कवर गप्प बसू हा आता आपण आणि आता या बाय आता मी घरात आले घरात ते सगळं धुणं भांडे सारे काम तुला करावं लागणार का आहे. तुमची नोकरन झाली का आधी या माणसाची सासू आहे, सासू सासू आहे, हा, सासू सक्की सासू नाही माझी समजलं ना. सावतर जरी हा. असली तर तो सासऱ्याजवळ झोपणारे बाहेर गावात जाणार हा. मग ते नाही. तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला काय करायचं हा, मला ते नका सांगू. सांगते. हा शांत बस चहा पाणी आणोय बाद झाला तमाशा. होय चहा ठेव चहा ओ जा तुमच्या आई बापाला चहा ठेवा जा. कुरकुरे कुरकुरे खायचे कुरकुरे आणि तुमच्या भावाला ठेवा कुरकुर. कुरकुरे कुरकुरे अरे तू गप काय कुरकुरे? काय याच्या लाव का कान पडला काय का कुरकुर लागले आमच्या मागे याला कुरकुरे खायचे. कुरकुरे खायचे मला. शेण खातो का ए बाबा. कुरकुरे खातो, कुरकुरे तू का आला तरी त्याला शेणचारी सुटलाय मग शेण खाल्ल्यावानीच कामं केली. आणि मग तुम्ही अगंज अन्न खात होते तुम्हाला सासऱ्याची सेवा नाही करता आली तुम्ही काय शेण खात होत्या केली पण सासरा माझ्या इथं नाही इथं बसायला लावला म्हणून हा. मग हे केलं मी समजलं म्हणून मग का? तुम्ही अन्न सोडून शेण खाल्लं. हा. आम्ही नाही खाल्लं त्यांनी खाल्ले शेण. हम्म. काय इथं बसायचं. बोलायला हा, टक्करा बस खावा, बस. नाही नाही बोलायला टक्करागून कामाला आग लागू हा. माक पान पान फुलं वा सासऱ्याचं वाईना तिच्याच्यानी. हा मस्त केलं हम्म. करून करून थकलो घरात आता. 3च माणसं हा सासरा नवरा सुनबाई 3च जण तरी वाईना. हम्म. ओ मी ना तुम्हाला आधीच सांगते काय करायचंय. आता काय केलंय त्यांनी काय करायचं मग केलंय ना मग राहा तुमच्या आई सोबत भावासोबत बापासोबत मी चालले इथून. हा नाही ना? यार, कुठं चालली दादा, दादा, दादा. टाकू का डोक्यात आहे? मला काय आवडतो रे दादा हा दादा आहे ना? आता दादा हा खुर्ची वय मारी देतो का मी तुला तो तुला खुर्ची मी मारी वय पाय देतो. ना हम्म? तो खुर्ची मारी त्याला गप कर तू गप रे हा? आणि तू बी गप बस.
हा लावेल नाही तर तो या 2-4 तुम्ही आता घर सोडून राहा तुमच्या आई बापा सोबत. अगं तू कुठं चालली? माझ्या घरी. नाही जाऊ नको. माझ्या घरच्या ना माझ्या फुटतील समजलं ना. या असं सासरा म्हटलं लपड्याखोर सासरा. हा राहा आता तुम्ही चालले मला मी. नाव ठेवतील लोक. हा, ठेवून द्या. अगं सासऱ्याला बाई घरात आणायला हिनाच सपोर्ट केला ना. हिना जर सुईची वागली असती सुईचा कामधंदा केला बायको असतं गेली तर काला पळून, तुमच्यामुळे बायको गेली माझी. जाय ना गेली तर मला काय करायचं? आता मला जावं लागेल, माझं काय राहिलं तो इथं? बी वाटोळ कर तिकडं जाय. थांब रे, चालू थांब. ए यार त्याला मार. अरे गप ना हा? गप जाय तू बी तो वाटोळ कर तिकडं. बरं गजरे हा गजरे. ए गप्पे मारतो मारतो. गप हा? गप गप भाऊ गप. आता ये घर आपलंय. मस्त तोंडाच्या हा आपलंय आता. सारखं येडवणी करू नको जरा. कुरकुरे. हा त्याचं गपची बाय. बरं गजरे हम्म. बरं झालं गेले निघून ते पण आता आपलंच राज्य आहे. हा मग काय काही टेन्शन हा आहे नाही नाही एवढं मोठं घर आहे आपल्याला पाठीमागे 2-3 रूम बरं का आपले. हा ना हा. बरे पहिल्यांदाच हा, आले ना इकडं हो. मध्ये किचन आहे. तुमची हा. बायको जास्त डेंजर होत त्याच्यामुळे मी घरात येतच नाही नव्हते. नाही येतच होती. मग खरं काय आणलंच नव्हतं ना. हा बाई बरं झालं तू आता आली आणि ती एकदा सोन बोला गेले नव्हते बरं झालं. ते बरं काम झालं. बरं मी काय म्हणतो, ए तू दुकानात जातो का? कुरकुरे. हा हा. हा म्हणजे तर बरं जेवण आहे बरं. 2 पुढे पाहिजे. हा 2 पाहिजे 2. डायरेक्ट 2 पुढे. बरं दोन खायचं आधी. ये जेवण. हा एवढे पैसे. काय बाई येड आहे बाई नुसतं येड आहे बाई बरं मी काय काय- सांगू पण तिला जीव आता ऐक लागला. ना, ये गेलं आता हा आपलं गेलं मग आता का काय स्वाग राहते का काय लगेच? स्वागत नाही. मग? चल, माझ्या चपाटी मला बेड चला बाई बेड आता राज रोज आहे. हा हा चालेल आपलं